गटाची शिवसेनेची बांधणी केली। या गटानेच मला या ठिकाणी जिल्हा परिषदचं असंख्य वर्ष नेतृत्व करण्याची संधी मिळाली। मी तालुक्याचा आमदार होतो आणि म्हणून काम करत असताना या प्रत्येक इथल्या नागरिकांना वेळेला प्रसंगाला अपघाताला सगळ्यांनाच माहिती। हा इथे काठी घेऊन येणार कार्यकर्ता इकडे काय नाव मोहम्मद भाई आपला हा मोहम्मद भाई या ठिकाणी हेड दापोली रस्त्यावरती नारगोलीच्या दरम्यान भर उन्हाळ्यामध्ये 2-3 वाजता दुपारी त्याचा अपघात झाला। एका बाजूला पाय मोडलेला, दुसऱ्या बाजूचा दुसरा त्याच्या जोडीदाराचा सुद्धा पाय मोडलेला। गाडीवाले येता जाताना रस्त्यात बघत होते पण कोणाची उतरायची त्या ठिकाणी डेअरिंग झाली नाही। आणि त्या दरम्यान 2-2:30 वाजता मी इकडून दापोली जात असताना मला हा मोहम्मद त्या ठिकाणी रस्त्यात पडलेला त्या ठिकाणी दिसला। मी त्याला गाडीत टाकलं, त्याच्या दुसऱ्या जोडीदाराला सुद्धा गाडीत टाकलं आणि पुरीच्या लोकांना न कळता मी त्याच्यामध्ये थेट दापोलीच्या भागवत हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलं। आणि मी कदाचित तिथं त्या ठिकाणी मी नसतो तर आज मोहम्मद आपला या ठिकाणी पायावरती उभा राहताना दिसला नसता। आणि म्हणून मी इथे येतोय, येणार म्हटलं तर मोहम्मद अगोदर येऊन 2 तास येऊन इथे बसलेला आहे की आपला भाऊ येणार आहे, कारण भाऊमुळेच आज मी या ठिकाणी उभा राहिलेला आहे। आणि असं किती असंख्य उदाहरणं असतील, किती कधी अपघात असेल, कधी प्रसंग असेल, रोग होता, कोरोनासारखा रोग आला। रोगाच्या काळामध्ये कधी रामदास कदम, कधी त्याचा मुलगा योगेश कदम, कधी दिसले का इथे तुम्हाला? सांगा रे बाबा। रोग आला 19 फेब्रुवारी 2020 ला देशाच्या पंतप्रधान मोदींना लॉकडाऊन सुरू केलं आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ते जवळजवळ 4-5 महिने या भागातला आमदार लोकांना दिसला नाही। इकडे या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीने विकासाच्या गप्पा मारणारे रामदास कदम इकडे दिसले नाही। इथे लोकांचे जीव जात होते। आपल्या तालुक्याला 250 लोक कोरोनाच्या काळामध्ये रोगाने मेली। मरत असलेल्या लोकांना त्या ठिकाणी औषधं पाहिजे होती। मरत असलेल्या रोगांना कोरोनाच्या काळामध्ये जे मरत होते त्यांना पीपी किट पाहिजे होतं, औषधं पाहिजे होती, तिथं त्यांना थोडीशी मदत पाहिजे होती। इथले जे लोक जे निवडून गेले होते, आपण कुठलाही प्रसंग असला की त्याला पुढारी कोणतरी त्याच्यामुळे सामोरं जात असतो नेहमी, परंतु पहिल्यांदा असं झालं इथे रोग आला आणि इथले पुढारीच पळाले। आणि रोग गेल्यानंतर जाण्याच्या कल्पना आली नेत्यांना, पुढाऱ्यांना की आता रोग जातोय आणि मग आपण पण इकडे तालुक्याला तोंड दाखवलं पाहिजे। आणि म्हणून यांनी त्याच्यामध्ये टीव्हीला पट्टी दिली की रामदास कदम पॉझिटिव्ह। हे लोकांनी विचारलंच नाही पाहिजे। रामदास कदम तर जिरल्यानंतर लगेच पोरानं पट्टी टाकली योगेश कदम पॉझिटिव्ह। आणि म्हणजे दोघं या ठिकाणी पॉझिटिव्ह झाले आणि ते पण 2-2दा झाले। आपल्याकडे एकदा पॉझिटिव्ह झाली ती माणसं मेली। यांनी काय असं मोठं पुण्यकर्म केलं होतं? आणि म्हणून इथे आपल्याला या ठिकाणी यांची सगळ्यांची सगळ्या लोकांना माहिती आहे इथे बहुसंख्य मुस्लिम समाज आहे। मुस्लिम समाजाच्या नमाजावरती बोलायची, यांची नमाजावरती वाईट बोलतात, आजानावरती वाईट बोलतात। आज आपल्याकडे आजान झाल्यानंतर आज आपण आपली सभा थांबवली। शेवटला कुणाच्या